देखो मैं इधर पर्सनल भी बोलूंगी तो मुझे उसके बाद कुछ होएगा नहीं ना। हाँ देखो मेरी कसम खाओ, इधर हाथ रखो, नहीं नहीं मेरे ऊपर रखो। भांडण झालं, भांडण संपला, विषय संपला। वाटत जाता क्यों भाई इधर लिखा है क्या मैं पागल हूँ? कुत्ते का दिन आता है। नमस्कार। अरे मी असं करायला नाही क्या मी म्हणायचं 1 2 3 स्टार। अरे काय 1 2 3 स्टार। नमस्कार मंडळी, मी श्रेया, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तीच लोकेशन, तीच जागा आणि आजचा व्हिडिओ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही करणार आहे नेक ग्रॅब चॅलेंज गाईज। तर लास्ट आपण 2-3 दिवसापूर्वी नेक ग्रॅब चॅलेंज व्हिडिओ मी अपलोड केला आणि आता संडेच्या लाईव्हमध्ये मी असं बोलले की त्याला जर 500 व्ह्यूज झाले तर मी पार्ट 2 करेल आणि तुम्ही करून पण दिले। तुमच्या एवढ्या सगळ्या प्रेमाबद्दल आणि सपोर्टबद्दल खूप धन्यवाद। आणि अजून एक चांगली गोष्ट घडली त्या लाईव्ह मध्ये, ती अशी की एक सबस्क्रायबर कोणतरी माझ्या टीम मधून आला आणि त्या सबस्क्रायबरने सांगितलंय की ह्या वेळेस मी हिची नेक ग्रॅब करायची। साला ये दुख काय खत्म नहीं होता बे। क्यों गाइस क्यों? मी किती दिवसापासून या गोष्टीची वाट बघत होते आणि फायनली मतलब ये मेरा गला बनाना चाह रही है। नो, हमेशा नेहमी काय होतं, तिलाच तो चान्स भेटतो आणि मी बिचारी दुबला नारी, मी म्हणतो दुबला नारी अबला नारी मी बिचारी, आणि मी सगळं तिचा अत्याचार सहन करत राहायचे। पण नाही गाईज, नो, आता असं होणार नाही आहे, कारण आता मला चान्स भेटलाय माझ्या कबड्डी टीमकडून। एक सबस्क्रायबर, कबड्डी टीम 2 टीम, 2 टीम कबड्डी, सगळे सबस्क्रायबर एक टीम आणि मी। तुम्ही इस बार हम क्या बोलते हैं, तेरे अच्छे दिन आने वाले हैं। चलो कोई बात नहीं, कर ले आज तुझे जो करना है तू कर ले। ओके, तर आपण विदाउट एनी डिले स्टार्ट आपण स्टार्ट करूया। लेट्स गो। सगळ्यात पहिले मी नेक ग्रॅब करणार आहे। काय करणार आहे, काय सुचवणार आहे, काय बोलणार आहे हे ठरवायच्या आधी नेक ग्रॅब पहिले चुकलं येते माझी नेक ग्रॅब। असं नाही आहे, मागच्या वेळेस जसं ते पॅटर्न होतं तो सेम पॅटर्न असणार आहे। मी हिला काही क्वेश्चन विचारणार आहे आणि ती त्याचे आन्सर करणार आहे। ओके ओके, सो आता आपण स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिला माझा असा क्वेश्चन आहे की तू 2 हातांची कष्ट घ्यायची गरज नाही, 1 हाताने तू इझिली दाबू शकते। हां, अर्धेपेक्षा जास्त दाबल्याच गेली का? तुला सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे माझा की 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 हां, तुला माझा सगळ्यात जास्त राग कधी आलाय? जेव्हा ना माझी चुकी नाही राहत किंवा मी ते केलेलं पण नाही राहत आणि ही असं दाखवती की माझी चुकी माझं ऐकूनच घेत नाही। आणि जेव्हा माझी चुकी नसताना कुणी जर माझी चुकी असती तर मी ऐकून घ्यायला तयार राहते, पण माझी चुकी राहत नाही तरीही मला बोलते। मग मला डायरेक्ट असं डोक्यात डायरेक्ट आगच पेटती माझ्या, मग इथलाही राग येतो मग मला। मग तू काय करते, काहीच करू शकत नाही। मग ही जड बोलते त्याला मी पण बोलत राहते। ओके, तर नेक्स्ट तुझ्यासाठी हा क्वेश्चन आहे। ठीक आहे, तिने ओके ओके उत्तर दिले, ठीक आहे। आणि असं काय होत नाही पण नाही आहे। तर दुसरा प्रश्न असा आपण इकडे विचारणार आहे, तर थांब मला विचार करू दे 5 मिनिटं घेते मला विचार करून प्रश्न। 1 minute later. तर माझा दुसरा प्रश्न मला एवढं आठवल्यानंतर मला आठवलं विचार करावं लागते काय विचारू हिला। तर दुसरा प्रश्न असा आहे की तू माझे कपडे मला न विचारता का घालती? तुला घातल्यावर काय आनंद भेटतो? कारण प्रत्येक मोठ्या बहिणीच्या कपड्यावर लहान्या बहिणीचा हा जन्मसिद्ध हक्क आहे। जरी ते कोणी लहान बहीण बघत असेल तर तिने कमेंट करा। इतका म्हणजे ना तो हक्क कोणी छिनवूनच घेऊ शकत नाही। छिनवूनच कोणी छीन नाही सकता, हिसकावून नाही घेऊ शकत, छिनवून नाही घेऊ शकत, हिसकावून नाही घेऊ शकत हा हक्क गाईज सकत। कारण वॉर्डरोब खोलल्या मला सगळ्याच्या भर हिचे कपडे दिसतात आणि माझ्याकडे जर कपड्यांचे 30 ऑप्शन आहे तर त्याच्यापैकी हिच्याकडे समजा आपण असं गृहीत धरू की हिच्याकडे 15 ऑप्शन आहे, माझ्याकडे 15 आहे। मोजायचे लगेच बरोबर का? तुझ्याकडे 30 ऑप्शन, माझ्याकडे 5च निघतील। टॉप आत्ताच्या आत्ता लगेच कपडे मोजायचे। तू मान्य कर तुझ्याकडे जास्त आहे? हा जास्त मान्य करते, पण तिच्याकडे आहे जास्त। टाइमपास करायला बघ टाइमपास करायला वेळ नाही। वॉर्डरोब खोलल्या मला सगळ्यात अगोदर हिचे कपडे लवकर दिसते आणि मला असं वाटतं त्याला हा पटकन घालून निघून जाऊ। माझे कसे थोडे चांगले घडी करून ठेवलेले राहतात ना, त्याच्यामुळे मग मला त्यांची घडीच मोडा वाटत नाही आणि हिचे कसे पडेल त्याच्यामुळे मग हिचे कपडे
आणि मी कधीही कपडे घालायला घेतले का, अरे हे ते याच्यातच घातले, अरे हे ते आताच मला घालायला कपडे जात नाही. मग क्योंकि हर इन्फ्लुएंसर की पण सगळ्यांना असं वाटतं सहन करना पडता है. सगळ्यांना असं वाटतं सगळे कपडे इच्छेच आणि नीचे कपडे घालते. आता जसं की हे शर्ट हे माझं आहे आणि हे शर्ट हेच आहे. शर्टमध्ये काहीच डिफरन्स नाही, फक्त कलर डिफरन्स आहे. हे माहिती गिफ्ट केले मी तिला, आणि हे मला हे मेरा गिफ्ट है गाइस, इसको ये मैं इसको ये नहीं दोनों गिफ्ट, को दूँ. ये गिफ्ट है. हाँ ये भी गिफ्ट है, मैंने इसको दिया है. और ये जो है ये मैंने खुद को दिया है. ओके. देन नेक्स्ट माझा क्वेश्चन आहे की तुला आजपर्यंत झालेलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं आहे? माझ्यामुळे झालं सगळ्यात मोठं दुःख. नाही नको विचारायला, तू सगळी सांगशील. नो कॅन्सल 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 कॅन्सल. तर मला तिसरा प्रश्न असा आहे माझा तुझ्यासाठी की तू माझ्याविषयी काय विचार करते? कशाबद्दल? सगळ्या ओव्हरऑल विचार नाही, मी त्याबद्दल नाही विचार करत. मेरा आंसर ढापे है, इसलिए मेरे को ये बोलना दे, मैं ढापती है, ढापी करती. काय विचार करणार तुझ्याबद्दल? चांगला वाईट कसा? हाँ कसा है सांग. भाई कभी कभी ना देखो, मैं इधर पर्सनल भी बोलूंगी तो मुझे उसके बाद कुछ होएगा नहीं ना. समझ रहे हो आप? हाँ देखो, मेरी कसम खाओ, इधर हाथ रखो. नहीं मेरे ऊपर रखो. तेरी कसम, यहाँ पर जो बोला जाएगा उसका वीडियो के बाद कोई भी संबंध नहीं होगा. हाँ, फिर हमारी निजी जिंदगी से उसका कोई, और कभी मुझे याद आया तो मैं तेरे को कभी बोल दिया करूँगा. दैट इज या ना बोलो फिर. बोल. देखो गाइस, तू बोल. लड़की बहुत अच्छी गाइस, लेकिन कभी कभी काय आहे, मतलब माझी माहिती आहे का काय करते ही. समजा आत्ता जर मला कुठला व्हिडिओ बनवायचा आणि मी मीरा बोलते दीदी चल ना आपण हा व्हिडिओ बनवू. समजा मला आयडिया, आणि मला नाही तर आयडिया एकदम अशा वेगळ्याच ठिकाणी येतात. म्हणजे मी भांडे घासते तेव्हा मला व्हिडिओ बनवायची आयडिया येतात ती, म्हणजे माझं तेव्हा डोकं चालते, किंवा झोपायला गेले तेव्हा माझं डोकं चालतं. म्हणजे तर रोज बंद राहतात. आणि मला उत्तर काय दिलं, मी तिला विचारून जो कायम का डोकं येतात, ती म्हणते माझं डोकं वाचून ठेवते, म्हातारपणामध्ये यूज चालवणार. करण्यासाठी. आणि तू आत्ता चालवते जो डोकं यूज करते जो म्हातारपणामध्ये चालणार नाही. Women. मी लॉजिकच वेगळं तिचं. माझं डोकं. तर मग ते कधी कधी चालवते मी. तर मग जेव्हा माझं डोकं चालतं मग मला खूप साऱ्या अशा आयडिया येतात. आता एवढे सगळे व्हिडिओ अपलोड करायचे म्हणजे थोडं डोकं चालवावंच लागणार गायचं मला आता. तर मग मी जेव्हा माझ्या डोक्याचा वापर करते मग तेव्हा आम्ही असं आता झोपायच्या टायमाला गेलेला आम्ही कधी व्हिडिओ बनवत नाही बनवतो पण कधी हा जेव्हा गरजेचं राहत त्या बनवला. कधी कधी जर अचानक बाहेर जावं लागलं तर आम्ही बनवतो पण रात्री 11-12 वाजता कागद बसतो. हा लोक काय विचार करते याचा आम्ही विचार नाही करत, कारण आमच्या घरच्यांना त्याची काही प्रॉब्लेम नाही, तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. लोकांना असं त्याच्यामुळे काही घेणं नाही. मम्मी पप्पा खाली झोपलेले म्हणजे जर छोटं जर घर असतं आमच्या शेजारी जर लगेच कोणी राहत असतं ते म्हणतात असतं ह्या पुरी येडे ते मेंटल हॉस्पिटल मेंटल असं आलं मग त्यांना भरती करतात. काय करते काही स्ट्रगल करणं पडतंय. तर जेव्हा मला असा व्हिडिओ बनवायचा असतो मग मला आयडिया आली का मग हिला म्हणा दीदी चल ना मग हिचा मूड नाही राहत. आणि ही जर त्याच्यात जर टी व्ही बघत जर असती ना मग तो विषय सोडून दे. हिचा पिक्चर जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ती उठतच नाही. मग ही मला धमकी घेतात असल्याच्यावरती धमकी पण देते. धमकी मी सांगितली दीदी चॅनलचं पण नाव आहे चल व्हिडिओ नाव काढून टाकलं नाव काढून जायदाद पे मेरा नाव लिखा है. मग मी हिला असं धमकी देते ते चॅनलचं पुढचं नाव डिलीट कर चपचाप बुट लवकर अशी धमकी देते मी हिला. मग मी ही रात्री व्हिडिओ ओके. तर आता नेक्स्ट प्रश्न आहे तुला तुझी दीदी कशी वाटते? बोलायचं आहे का? ठीक आहे, अशी इथं दिसती तुम्हाला इथं ती अशी वाटते. म्हणजे मी चांगली बहीण आहे का? इमोशनल व्हेरी इमोशनल काहीच. तर आता मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की ही माझी बहीण आहे. कधी कधी खूप चांगली वाटते, कधी कधी खूप वाईट वाटते. मग मलाच कळत नाही चांगली की हे वाईट आहे. म्हणजे कधी कधी ना खूप माझी केअर करते आणि मला जर कोणी माझी ओव्हर केअर करते ना मला त्याचा हे देता येत नाही, काय बोलताय रिव्हर्स देता येत नाही की तू माझी केअर करते मग मी पण तुझी तेवढी. मला नाही येत, मला लहान मुलाची पण केअर करता येत नाही, माझी स्वतःचीच नाही करत दुसऱ्यांची काय केअर करायला मी. तर मग हिची केअर करायला मला असं वाटतं काही मी खूप ज्यादा नाही कर रहे असं मला वाटत राहतं. तरी पण मी करत राहते. आणि जर वरतून अजून काय बोलायचं होतं मला, काय बोलायचं होतं रे मला,
मला काय माहिती का तू माझ्या तू काय प्रश्न विचारला मला परत एकदा? तुझी बहीण कशी आहे? हा चांगली आहे. सगळ्याच्यात किती बी आमचं भांडण झालं ना, पण आम्ही काम करायला लागलो का सगळं मागचं डायरेक्ट फसतात, विसरून जातो सगळं आणि गपचूप काम करायला लागतं. आणि जर आमचं परवा भांडण झालंय तर त्याचं आम्ही परत पुढच्या परवाला आम्ही त्याचा विषय पण काढत नाही की परवा या गोष्टीवर नको भांडण झालंय. भांडण झालं, भांडण संपलं, विषय संपला, खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय. त्याच्या पुढे एक शब्द बोलायचं नाही, चुपचाप पुढचं काम करायचं. हे असं आमचं रूल आहे. आणि ना मी असं इतकी म्हणजे मी मोठी बहीण आहे, ही लहानी बहीण आहे माझी. लोकांना वाटतं मी लहान आहे, ही मोठी आहे. काय माहिती सांगू गाईस, कारण मी खूप समजदार मुलगी, ही मान्यच करत नाही. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. समजदार मी आहे, तू कमी समजदार आहे. गाईस हे बघा, शांती डोक्यावर फटावायच्या, डोक्यावर फट्या. तर काय आहे ना, तर भाई बोल रही इधर बहन, शांत हो जा, इधर महत्वाचं बोल रही मैं, शट अप. शांती. हा तर काय प्रश्न विचारला तू? हा तर मी आहे बरं का गाईस, समजूतदार आहे मी, पण माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला बिलकुल वाटणार नाही की मी समजूतदार पण असेल, कारण माझा चेहरा असा एकदम असा फनी चेहरा आहे. म्हणजे असं काही वाकडं तिकडं नाही काही, पण असं सिरियस कोणी मला घेतच नाही. मी जर समजा कुणाला असं काही एक्सप्लेन करते ना की तू हे कर ते कर, त्याला वाटेल हे हीच काय करत चला आपल्याला सांगायला चालली. बट गाईज मी सिरियस पण आहे माझ्या आयुष्यात. सगळ्यांना असं वाटतं मी जस्ट कशातही टाइमपास करतात, भाई मी खूप सिरियस आहे, पण माझ्या चेहऱ्याकडे बघून कुठला वाटत नाही. लहान पोरं म्हणजे आजकल जो लोग है ना वो इसको चिढ़ाते हैं, इसके मतलब इससे पंगा लेते, छोटे बच्चे से आकर पंगा लेते. आजूबाजूचे थोडा कोणाच्या घरी पण गेले किंवा आमचे नातेवाईक सुद्धा बरंच म्हणजे माझ्या येऊन वाटत जातं किंवा बाई इधर लिखाय का मी पागल हूँ, दिखाओ मुझे लिखा है क्या, म्हणजे बरंच वाटत हिच्या कोणी वाटत जात नाही, कारण ही कशी असे सिरियस. माझा एकदम चेहरा सिरियस आहे, मी फुल मजाक याच्यामध्ये राहते. किती मजाक केल्यानंतर हिचा चेहरा एकदम असा सिरियस असतो की हा मी अशी, आणि मी किती सिरियस आहे कळलं, माझा चेहरा तेवढा सिरियस होत नाही, कारण माझी पर्सनॅलिटी खूप फनी पर्सनॅलिटी, आणि त्याच्यामुळे मला सिरियस घेत नाही. एक मिनटं, क्वेश्चन वेगळा होता इथं, पर्सनॅलिटी डिस्कशन लावलंच नव्हतं. तू काय पर्सनॅलिटी डिस्कशन केलं? काय आता जाऊ दे, ठीक आहे. तुला आता नेक्स्ट प्रश्न आहे माझा. वॉटर पार्क काय? वॉटर पार्कला जायचंय हो गाईज, मागचे 3 ते 4 दिवसापासून आम्ही बाई रुक ना, म्हणजे ना आत्ता लॉकडाऊन नंतर जो उन्हाळा आला ना तेव्हा ना आम्ही आमच्या काकांच्या इथे गेलतो आणि मग ते त्या वॉटर पार्कला गेले होते. मग मला असं वाटलं यार आपण मी त्याच्यासाठी ते वॉटर पार्कला, तेव्हा मी खूप लहान होते तेव्हा मला वॉटर पार्कबद्दल काही माहीत पण नव्हतं. मग ते म्हणे चला आपण तळावर जाऊन येऊ, नदीवर. आता भाई इथं मी चुल्लूवर पाण्यावर कधी पोहलेली नाही, त्यांनी डायरेक्ट नदीच्या कडाने तिथून जाऊन मग हिंमतच झाली नाही पहिली गोष्ट. तिथं मी गुडघ्याएवढ्या पाण्यामध्ये मी उभी होते तरी म्हटलं बस झालं. मी डुबले होते ना गुडघ्याएवढ्या पाण्यात, ही तेव्हा त्या गुडघ्याएवढ्या पाण्यामध्ये डुबली होती. आणि तेव्हा तिथे गेल्यावरती म्हटलं नाही आपण वॉटर पार्कला जाऊ, हे काय आपल्या बजेटचं नाही, ह्याचं दिसत नाही, काय म्हणते लेवलचं दिसत नाही, आपण वॉटर पार्कला पैसे घालून जाऊ पण तिथे जाऊ, कारण तिथे जरा असं एवढं खोलसारखं पाणी नाही राहणार, इथं पोहता पण येत नाही कारण आम्हाला. तर मग आम्ही वॉटर पार्कला जायची इच्छा आहे गाईज आमची. आणि मागच्या 3 वर्षांपूर्वी माझा भाऊ गेला होता गाईज मुंबईला वॉटर पार्कला, तिथे जाऊन आम्हाला दाखवता हे बा मी या स्लाईडला गेलो होतो, हे बा या रिसॉर्टला गेलो होतो, आणि आम्हाला नाही जाऊन तिथं जायचंय वॉटर पार्कला. हमारी आत्मा तड़प के कह रही वॉटर पार्क. आणि या उन्हाळ्यात जर ते सक्सेसफुल नाही झालं वॉटर पार्क तुझे मेरी तुझे तेरी कसम खाकर कहती हूँ मैं, अगले साल वाटर पार्क नहीं इस साल नहीं आए तो अगले साल हम पक्का ट्राय करेंगे. असं आम्ही मागच्या 4 वर्षापासून बोलतो, ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी वॉटर पार्कला जाऊ, नाही ह्या वर्षी होत नाही पुढच्या वर्षी जाऊ, असं म्हणून 5 वर्ष ओलांडले. कब हमारा प्लॅन सक्सेसफुल होगा. सोने ग्रॅब करायचं होतं आपल्याला, बिचारीचं दुःख दर्द पिडावाला होऊन गेला. एवढे दुःख दर्द पिडा कोणताच पिडा सांगता नहीं है भाई, बहुत दुख है मेरे लाइफ में, दुख है किसी को लगता नहीं मेरी शक्ल, इसलिए तेरी बड़ी बहन नहीं, मैं तेरी सुनती, मेरी छोटी बहन शक्ल अच्छी सटकन दिली ठेवून मला शक्ल अच्छी कर. मेरा डॉगी आहे. डॉगी नहीं, मेरा चुन्नू बाबू. चुन्नू ये तो हमारे कुत्ते को बोलते हैं, ये मुझे बोल रही है. ठीक है, इंसान के बच्चे क्या बोलते हैं? कुछ भी नहीं बोलते
वो मेरा क्यूटू है तू बस। चलो गाइस इसमें ग्रैब इस वीडियो के लिए इतना ही, दुख दर्द पीड़ा काफ़ी था। नीचे हमारे यहाँ पर कोई आया है, उसके लिए हमें नीचे जाना पड़ेगा। थैंक यू सो मच गाइज फॉर यहाँ पर वॉचिंग, यहाँ तक वॉचिंग के लिए थँक यू सो मच। आणि बाकी आता असा ये हमारे कुत्ते का आवाज़ सुनो पहले, कितना जोर से भुकता है वो। बताओ, है सिक्युरिटी की गरज आहे हमें, इतना बड़ा सिक्युरिटी गार्ड आहे आणि जर ते तोंड जर दाबलं तर ती भुगतच राहते, पर्सनल सिक्युरिटी गार्ड। तर आता आम्ही हेच बोलत होतो की असं होता आमचा नेक ग्रॅप चॅलेंज काय, तिने माझी थोडीशी नेक ग्रॅप केली आहे दोन्ही हातांनी दाबून धरले गायचे, तिथं फार गरम गरम झाले माझं सगळं। तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला खूप गायज माझे दुःख दर्द पीड़ा तुमच्यासोबत शेअर केलं। भाई दुख हर किसी की ज़िंदगी में होता है, वो सिर्फ दिखाने का नहीं, किसी को भी दिखाने का नहीं गाइज। बस करते रहो, चलते रहो और अपनी लाइफ सेटल करते जाओ। एक दिन अपना भी दिन है, हर कुत्ते का दिन आता है, हमारा भी आएगा एक दिन। तो चलिए गाइज, असा होता आमचा हा व्हिडिओ। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। यार या गाइज।